मित्रांनो, देसाई गावचं बिनजोडचं मैदान पार पडलं. यात एक विशेष गोष्ट घडली की एक बैलगाडी मालक तब्बल 5 शर्यती जिंकतो. त्याच्यावर अजून एक गोष्ट एक महत्त्वाची आहे. इथं तुम्हाला दिसणारी 1 2 3 4 5 6 बैल, ही 6 नाहीत तर टोटल आहे 16 बैल. 16 बैलांचे मालक आणि शर्यती झाल्या 7 आणि विजय झाले 5. तर हा पराक्रम करणारे आत्ता 2026 जे देसाई गावचं बिनजोडचं मैदान झालं त्यातले बैलगाडी मालक आहेत. नाव सांगा. दिलीप म्हात्रे. कुठलं गाव तुमचं? देसाईच. देसाई हेच गाव. हेच गाव. बरं, जसं आपली चर्चा झाली ही 16 बैल आत्ता इथं दावणीला आहेत. ही 16 बैल काय घ्यायची, एवढी बैल घेण्याचा विषय काय? मला नंदीचा आवड आहे म्हणून मी प्रत्येक वर्षी 1-2 नवीन खरेदी करतोच. कारण मला जर मुलं बोलली का इथं अमुक वासूर चांगला पळाला, मी बोललो लगेच बघा चला घेऊन टाकू. बरं, पण आता तर किमती जादा झालेत. थोडा पळाला की किमती जादा होतात. तर सगळ्यात जादा किमतीची खरेदी कितीची आहे ती सांगा. 4.5 लाखाला मी लक्ष घेतला होता आणि हा सिकंदर मी 3,11,000 घेतले. वासरं घेत आहे. वासरं घेतो आणि त्यांना घडवतो आपण. घडवतो, हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे की घडवतो. घडवताना काय करता? कारण एक वासरू घडवणं मोठा आत्ता सगळ्यांना एक टास्क आहे. इथं 16 बैल घेणं, त्यांचं सगळं नियोजन. कारण काय आहे, आपले जवळ वासरं घेतली तसं आपलं शिकवायला बैल आहे, तो त्यांना बरोबर शिकवतो. त्याची मुलं आपलं काही तेवढं हे होत नाही, म्हणजे टेन्शन येत नाही. किती माणसाची टीम आहे ही? आता 16 बैल एका ठिकाणी आत्ता तर इथं नाही. इथे 5 आहेत आणि मुंबईमध्ये टोटल 11 बैल आहेत आणि घाटावर 5 बैल आहेत. अशी 16 बैल. आत्ताच्या काळात मित्रांनो एक बैल सांभाळणं हे म्हणजे खूप जिकिरीचं झालं आहे, खूप खर्चिक झालं आहे. ही 16 बैलाचा खर्च. कारण शेवटी कसं आहे, सगळ्या गोष्टी आर्थिक बाबीतून निघत असतात. किती खर्च होतो 16 बैलांचा टोटल खर्च आता बैलांचा खर्च तर आहेच. मी त्याचा हिसाब वगैरे आम्ही करीतच नाही. आम्हाला खायला नसलं तर चालेल, पहिला त्याला खायला देतो. आणि मी स्वतः नगरसेवक असतोल्या सुद्धा त्यांचं सर्व मीच करतो. नगरसेवक आहात तुम्ही? तरीसुद्धा मीच त्यांचं सर्व करतो. बरं, आत्ता विद्यमान नगरसेवक आहात? नाही, माझी. आता म्हणजे राजकीय क्षेत्रातही तुम्ही सक्रिय होता. आता हे मैदान झालं देसाई गावचं, तिथे तुम्ही 5 शर्यती जिंकल्या, 7 2 पराभूत झाल्या. हे 5 शर्यती जिंकण्यामागं असतं की पैरे आसपासच पैरे करता की बाकी जे बैल आहेत त्यांच्याबरोबर पळता? आता ही सर्व मित्रमंडळी आहे, ते पेरे करतात आणि ते सांगतात या बैलात हा बैल टाकू, ते बैलात ते टाकू. कधी कधी घरची गाडी पण पळवायची. असं सर्व नियोजन नाही झालं तर घरची गाडी. आता पुशेगावला ही गाडी पळवली होती आम्ही गट पास केला होता पुशेगावला. पण पहिली वेळ 25 वर्षात पुशेगावला आम्हाला गुलाल भेटला. गुलाल पात्र आहे. कारण किती नंबर केलेला? नाही, म्हणजे गट पास झालो. गट पास. पण तुम्ही मोठी गोष्ट तिथे म्हणता. 25 वर्षात आम्हाला तिथे गट नाही. प्रत्येकी आम्ही हिंदी केसी झालो पण दुसऱ्या मैदानात झालो, तिथे नाही झालो. तिथे गुलालच नाही तो भेटला ना, घरच्या गाडीत भेटला. आणि हा बिमार असतो सुद्धा हे बोलतात घेऊन नाही येत. मी बोललं आम्ही आल्यावर बोला आण, बोला काय होईल ते होईल. मित्रांनो, साधी गोष्ट आहे पण मोठी गोष्ट सांगितलं. हे तुम्ही बैल दिसतात हो का, तुम्ही बघू शकता. बैल एवढे आहेत, एवढी बैल आहेत. पण त्यांनी सांगितलं की पुशेगाव मैदानात 25 वर्षात पहिल्यांदा गट पास केला. म्हणजे काय काय बैलगाडी मालकांना गट पास करणं हे तीच मोठी गोष्ट आहे, ती तुम्ही केलं. आता मला नियोजन सांगा ना, ही म्हणजे कसं लक्षात ठेवता 16 बैल? कोणाचा पैरा काय, नक्की कुठनं पळतोय, डावीनं काय उजवीनं काय, कसं? एक दिवस अगोदर सर्व मुलं बसतो मित्रमंडळी आणि वाटप करून टाकतो. यांचं नियोजन तुम्ही करा, त्यांचं नियोजन तुम्ही करा, यांचं आम्ही करतो, असं नियोजन करतो. लक्षात कशा राहतात नावं एवढे? नाव म्हणजे 25-30 वर्ष झाली या शॉपमध्ये. होय, 25 वर्ष. 25-30 वर्ष झालीच आम्हाला. तुम्हीच पहिले नादात आहात का मागची पिढी होते तुमची, म्हणजे घरचे सदस्य? नाही, वडील मलाच नाद लागला.
आणि माझ्या मावशीच्या मुलाला लागला रतन पाटील म्हणून. त्यांनी बैल घेतला. त्याच्यानंतर आम्ही सर्व घाटावर जायचो, पुसेगावच्या मैदानात, कोरेगावच्या मैदानात. मग मी पण घेतला. मग त्याची मग दोघं मिळून आम्ही करायला लागलो. एकत्रच असतात आमची सर्व. 16 बैल सांभाळणं आणि आज 5 शर्यती जिंकणं, त्यामुळे एक विशेष कौतुक झालेलं आहे. किती रकमेपर्यंत जिंकले आता असं म्हणू आपण? आम्ही जास्त मोठ्या नाही खेळलो. आम्ही 51,000 पण ते लास्ट शेवटची शर्यत खेळतो. म्हणजे आपला कारण आपले 5-5, 7 शर्यती ते 51 पकडले तरी किती होतात. म्हणजे बघा, बैलगाड्याच्या दृष्टीने साधं ह्यांनी कॅल्क्युलेशन आले. जास्त किमतीची बैलं घ्यायची नाहीत, जास्त किमतीच्या शर्यती खेळायच्या नाहीत आणि घरचे साज आणि एकमेकांबरोबरच पळवायची. मग मोठ्या बैलांबरोबर, प्रसिद्ध बैलांबरोबर जे महाराष्ट्रात नामांकित आहेत त्यांच्याबरोबर पायरा करावा, त्यांच्यावर पळावा असं वाटत नाही का? 16त एकमेकांचं पळवत राहणं नाही. जर कोणी मागितलं आपल्याकडनं तर मी अजून तर कोणाकडनं बैल नाही मागितला. खाली गरजच वाटली नाही. मी विकत घेईल पण मी कोणाकडे बैल मागायला जात नाही. कारण नाही बोलला तर मला मी विचार करतो का मला स्वतः बैल घेईल पण कोणाकडे नाही. मग हे पोरा पेरा करतात ते मागतात, माझ्यापर्यंत येत नाही काही गोष्टी. 5 शर्यती जिंकला त्याचा आनंद आहे, पण 2 शर्यती का हारला ते एक थोडं आत्मचिंतन करतो आपण की मी 7ची 7 का जिंकला, असं होत असेल ना. ते आता त्यांचं नियोजन होता. खिडकालीच्या मैदानामध्ये तो बैल चांगला पळाला होता आणि तो बोलला का आपल्या मोन्याला वाढून पळेल याही सांगितलं. मी बोललो ठीक आहे, मग करून टाका त्यांचा पेरा, आपल्या मोन्याला वाढून पळेल. तर मी बोललो या मैदानामध्ये मोन्याला ऐकणार नाही. तो बोलतो नाही, मोन्याला वाढून पळेल. आम्ही बघितले, तुम्ही बघितले तर करून टाका पेरा. केला पण म्हणून नाही पळून दिला त्याला. हे जे हार जीत झालं, 5 हारले असत्या, 2 जिंकल्या असतात तरी काय नाही, शेवटी खेळ आहे. आता मला सांगा की ही सगळं नियोजन करायचं एवढं पहिल्यांदा, किती लोकांची टीम आहे, किती लोक तुमच्या बरोबर आहेत? तरी पण माझ्याबरोबर 20-25 लोक आहेत आणि घाटावरनं आता हे लोक संपूर्ण आल्यात. हे प्रत्येक 26 जानेवारीला 40-50 लोक इथे असतातच. नाशिक, औरंगाबाद आणि आपला पंढरपूर भाग, म्हणजे फलटण, नातेपुते या भागातनं, साताऱ्यावरनं आता अर्धी लोक भावाची इथे आहेत, साताऱ्यावाले तिकडे आहेत. ती बैलं तिकडे आहेत ना दुसरी. जुन्या काळात कैलासवासी जी.पी. पाटील हे प्रयोग करायचे. 16 बैल एकत्र घेऊन यायचे आणि विशेष म्हणजे त्यांचे एकमेकांबरोबर बैलं पळायचे. आणि असं कधी कधी व्हायचं की फायनलला 4 गाड्या आहेत, 5 बक्षीस असले तर 4 गाड्या, कधी कधी 5-5 बक्षीस. तर पळवा ना एकमेकांचं, म्हणजे घरचा साज पळवा की अशा तुमचं 16 म्हणजे कमसे कम 8 जोड्या तर होतीलच ना. माझ्या पण एका मैदानामध्ये एकाच ठिकाणी 3 गाड्या शिमीला आल्या आणि तीनच गाड्या पळणार होत्या आणि 3 गाड्या माझ्याच. मी बोललो पळवण्यापेक्षा एकच गाडी मी बाहेर काढतो, फायनल करूया. यातनं एक गाडी मी बाहेर काढतो ना, कशाला पेरा मारायचा. नाही करून दिला, बोलतो पळवायलाच लागेल. तुम्ही काय करता, म्हणजे ठीक आहे तुम्ही सांगितलं राजकीय दृष्टी असता कसं होता, काय करता? कारण हे सगळं सांभाळणं त्याला आर्थिक रसद जरा लागतेच. तुम्ही काय करता? माझ्या बिल्डर लाईनमध्ये पण आहे मी, पुन्हा राजकीय क्षेत्र पण आहे, मग छोटे मोठे धंदे पण आहेत. 16वरच खरेदी बास करणार का अजून घेणार आहे? नाही, घ्यायचा विचार आहे अजून घेणार. हो. बरं. प्रत्येक वर्षी 1-2 घेणारच. म्हणजे आणि विकता का कधी? म्हणजे कधी काय होतं, एखादा बैल समजा कमी आला तर नको बाबा हा विकून टाकावा, आता काय? कधी म्हणजे 1-2 विकली, ते पण म्हणजे आपल्या कामाची नसतील ना, तर ते मी त्यांना सांगतो तुम्ही ते विका, मी नाही कधी म्हणजे बसत व्यवहाराला. तर मित्रांनो बघा, खूप मोठी गोष्ट आहे 16 बैल सांभाळणं आणि त्यातल्या 5 शर्यती करणं, जिंकणं आणि हा पूर्ण लावाजवाब घेऊन चालणं, ही बैलगाड्यात खूप मोठी गोष्ट आहे. तर एक वेगळा पैलू, आत्ता एक बैल सांभाळणं मुश्किल झालं, इथं 16 बैल सांभाळली जातात, यश मिळवलं जातं, अपयश मिळवलं जातं आणि त्यातून पुन्हा नव्यानं उभारी घेऊन पुन्हा 16ची 17 बैल करण्यामागं शोध मोहीम चालू असते ह्यांची. तर मी आलो तो देसाई गावमध्ये.